नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली। तर बघा सकाळी सकाळी आली आहे मी कामावर। 7 वाजलेत। आता मी जरा उशिरा येते कामावर। तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते, तर या टॉवरमध्ये येते मी कामाला। तर सकाळी आली आहे 7 वाजता कामावर। मी आता पहिल्या घरी जाणार आहे आणि पहिल्या घरी मी जेवणामध्ये ब्रेकफास्टमध्ये काय बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे। तर आतमध्ये एंट्री केली, ID कार्ड जमा केलं आणि लिफ्टमधनं मी त्या घराकडे पोहोचली जिथे मी पहिलं काम करणार आहे। तर बघा पहिल्या घरी पोहोचली। आता इकडे काय बनवते ते दाखवते। तर सगळ्यात आधी लंचमध्ये बनवली आहे कोबी आणि बीन्सची भाजी। कोबी आणि बीन्सची भाजी बनवलेली आहे। मस्त मिरचीची फोडणी दिलेली आहे आणि थोडासा टोमॅटो टाकलेला आहे। तर अशी मोकळी आणि मस्त शिजलेली अशी कोबी आणि बीन्सची भाजी कधी करून बघा तुम्ही, खूप छान खूप टेस्टी लागते। आज कोथिंबीर नाही आहे म्हणून कोथिंबीर टाकलेली नाही आहे। कढईमधली कोबीची भाजी वाडग्यामध्ये काढली आहे कारण मला इकडचे भांडे पण घासावे लागतात, तुम्हाला तर माहिती आहे, त्यामुळे मी भांडे सगळे रिकामी करते। त्यानंतर चपात्या बनवल्या आहेत। हे गाजरचे छोटे छोटे तुकडे करून उकडून ठेवलेत। नाश्त्यामध्ये कांदा टोमॅटो घालून मस्त असा उपमा केलेला आहे। तर उपम्यासाठी पण कोथिंबीर नाही आहे आज आणि टोमॅटो कापून ठेवलेला आहे। तर बघू शकता तुम्ही। आणि ही जी आहे डब्यामध्ये ती रात्रीची एक चपाती उरलेली त्याची फोडणीची चपाती केलेली आहे। टोमॅटो चिरून ठेवलेला आहे आणि सगळे भांडे रिकामी करून कढया कुकर एवढा ढीग भांड्यांचा मी घासलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता ही भांडी मला पुसून जागेवर ठेवायची आहे। तर आता भांडीचं पाणी निथळेपर्यंत मी झाडू मारायला चालली आहे। तर मी झाडू मारून येते आणि त्यानंतर मी पुसणार आहे ही भांडी आणि जागेवर ठेवणार आहे। तर हे बघा ह्याच्याने मी भांडी वगैरे पुसली, भांडी जागेवर ठेवली, सगळं जेवण झाकून ठेवलं। उपमा, कोबीची भाजी, चपाती, फोडणीची पोळी, टोमॅटो चिरून ठेवलेले, काकडी गाजर उकडून ठेवलेला, ते सगळं जेवण झाकलं। किचन गॅस सगळं क्लीन केलं, स्वच्छ केलं, भांडी जागेवर ठेवली। इकडचं माझं काम संपलेलं आहे। तर इकडे जे मी भांडे घासते त्याचे मला एक्स्ट्रा पैसे मिळतात आणि आज झाडू लादीवाली बाई नव्हती आली त्यामुळे ते पण मीच केलं, तर त्याचे पण मला एक्स्ट्रा पैसे मिळतील। तर बघा असं सगळं इकडचं आवरून मी आता जाणार आहे दुसऱ्या कामावर। तर दुसऱ्या कामावर मी काय बनवते ते तुम्हाला दाखवते। तर ह्या फ्लॅटमधनं निघाली आणि खाली उतरली। आता आपल्याला दुसऱ्या टॉवरमध्ये जायचं आहे। तर ID कार्ड मी परत घेतलं वॉचमॅन काकांकडनं आणि आता मी जे दुसऱ्या कामावर जाणार आहे दुसऱ्या टॉवरमधलं त्याचं ID कार्ड वेगळं आहे। तर बघा दुसऱ्या कामावर मी पोचली आहे। तर दुसऱ्या कामावर एंट्री केल्यावर मी लिफ्टमध्ये गेली आणि लिफ्टमधनं आता मी चाललेली आहे दुसऱ्या कामावर। तर चला तुम्हाला दाखवते मी दुसऱ्या कामावर काय बनवते। ह्या ज्या कामावर मी आता चालली आहे हे काम मला नवीन भेटलेलं आहे। मी 10,000 त्यांना बोललेली पण त्यांनी 8,500 डन केलं। मी म्हटलं ठीक आहे चालेल, पण 8,500 मला ह्या कामाचे मिळतात। 4 जणांचा स्वयंपाक आहे, चपाती, 2 भाज्या, डाळ भात आणि ब्रेकफास्ट, हा सगळा स्वयंपाक मला करावा लागतो। 2 तासापर्यंत वेळ लागतो, पण एकाच कामाचे 8,500 रुपये मिळतात, त्यामुळे मी म्हटलं चला ठीक आहे। तर हा टॉवर वेगळा आहे, इकडचा रेट पण थोडा जास्त आहे। तर ह्या घरात मी एंट्री केली आणि ब्रेकफास्टमध्ये बनवला मस्त व्हेजिटेबल चीज डोसा। तर हा रव्याचा डोसा आहे। रवा डोसामध्ये मस्त व्हेजिटेबल टाकले, गाजर, कांदा, टोमॅटो आणि चीज टाकलेला आहे। थोडीशी ब्लॅक पेपर पावडर टाकायची आहे आणि असे मस्तपैकी रवा डोसा बनवलेले ब्रेकफास्टमध्ये। त्यानंतर लंचमध्ये बनवलेली आहे दाल पालक। तर ही दाल पालक बनवलेली आहे लंचसाठी। तर तुम्ही बघू शकता किती छान दिसते। पालक जेवढी होती तेवढी सगळी टाकली आणि अशी मस्त घट्ट अशी दाल पालक बनवलेली। तर खूप टेस्टी झाली होती, खूप छान झालेली। तर हे नवीन काम आहे, आता 2च दिवस झाले मी इकडे जायला लागली आहे। त्यांनासुद्धा माझ्या हातचं जेवण खूप आवडतं। त्यानंतर बनवलेली आहे ही पनीरची भाजी, याला हराभरा पनीर म्हणतात। फक्त हिरव्या मसाल्यामध्ये ही भाजी बनते, म्हणजे कोथिंबीर, आलं, लसूण। ह्याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा। हराभरा पनीर ची रेसिपी मी तुम्हाला नक्की शेअर करेल। खूप टेस्टी लागतं, खूप इझी आहे आणि टेस्टला पण खूप छान लागतं। हे हराभरा पनीर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। त्यानंतर दुसरी भाजी बनवलेली आहे वांग्याचं भरीत। तर बघा हे मस्तपैकी वांग्याचं भरीत किती कलरफुल दिसतंय ना। तर हे 2 वांग्याचं भरीत, त्याच्यात कांदा टोमॅटो टाकलेला आहे, मस्त फोडणी दिलेली आहे आणि हे वांग्याचं भरीत बनवलेलं आहे। तर इकडे बघा ही झाली दाल पालक
आणि दुसरी झालं वांग्याचं भरीत, त्यानंतर झालं पनीर, हराभरा पनीर. हे बघू शकता तुम्ही, सगळा स्वयंपाक मी तुम्हाला दाखवते. सगळं झाकून ठेवलेलं आहे आणि इकडे मी कढईतच जेवण ठेवते कारण मला भांड्याचं काम माझं नाही आहे, मी फक्त स्वयंपाक करते. भात बनवलेला आहे, मस्त मोकळा मोकळा पाणी काढून भात बनवलेला आहे. इथे 12 ते 15 चपात्या बनवावे लागतात. आपल्या महाराष्ट्रीयन स्टाईलच्या चपात्या असतात, 12 ते 15 मस्त तेल लावून चपात्या करते. आणि अशा प्रकारे सगळं जेवण झालेलं आहे. अर्धं जेवण झाकलं आहे, अर्धं झाकायचं आहे. आता इकडचं किचन गॅस वगैरे सगळं क्लीन करून मी चालली आहे घरी. तर हे माझं दुसरं शेवटचं काम आहे. तर जे माझं आधीचं काम होतं सकाळी जिथे 6 वाजता जायची, ते काम पण उद्यापासून सुरू होणार आहे. तर तिकडच्या पण छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर सगळं जेवण झाकून ठेवलं आहे, किचन गॅस क्लीन केला आहे आणि आता मी चालली आहे घरी. तर आता घरची ड्युटी सुरू होणार आहे. घरी तर मी स्वयंपाक वगैरे काहीच करून आलेली नाही आहे, फक्त नाश्ता बनवून आली होती मुलासाठी. तर बघा मी लिफ्टसाठी थांबली आहे, लिफ्टमध्ये एंट्री केली आणि ह्या लिफ्टमध्ये जरा बसायला टेबल आहे. तर बसायला गेली ना तो गुडघा फोल्डच होत नव्हता, कारण की सकाळपासून उभी आहे, दुपारचे 12 वाजले. उभं राहून गुडघा ताटला होता आणि बसण्यासाठी गुडघा फोल्ड केला, पाय फोल्ड करायला गेली तर गुडघ्यामध्ये कळच आली. तर ठीक आहे, असंच आहे काम. माझं उभं राहून काम असतं, थोडं कष्टाचं काम असतं, त्यामुळे या गुडघ्याच्या वाट्या खूप दुखतात उभं राहून. बसताना थोडासा त्रास होतो, पण ठीक आहे, आता आपलं काम आहे म्हटलं तर करावंच लागणार. तर आता मी दुपारी 12 ते 1 वाजता घरी जाते. तर बघा मी आता घरी पोचलेली आहे. खूप ऊन आहे बाहेर आणि आता मी तोंड पुसते तर तुम्ही बोला, पण आता मी घरी चाललेली आहे. घरी जाऊन फ्रेश होणार आहे, माझी कामं संपलेली आहेत. तर बघा घराकडे पोचले मी. आता स्वयंपाकाचं काय करायचं तो प्रश्न पडला आहे, कारण कामावरनं आता मला जायला पण उशीर झाला आहे. मुलाला पण जेवायला द्यायचं आहे. तर बघू काहीतरी शॉर्टकट मारेल आणि मग संध्याकाळी काहीतरी स्पेशल बनवेल. तर बघा आता घरी चालली आहे मी. तर माझ्या व्हिडिओला असाच खूप खूप सपोर्ट करा, खूप छान छान कमेंट करा. तुमचे छान छान कमेंट वाचले ना की मला पण आहे ना नवीन नवीन व्हिडिओ बनवायला आहे ना अजून जराशी एनर्जी मिळते तुमच्या कमेंटमुळे. तर मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. तर मला असाच सपोर्ट करा, माझ्या व्हिडिओंना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून स्ट्रगल करणाऱ्या बायकांबद्दल पण समजेल, म्हणजे इतरांना समजेल. तर बघा अशा प्रकारे मी माझ्या एरियामध्ये एंट्री केलेली आहे आणि आता घरी जाणार आहे. तर आता उशीर झालेला आहे घरी जायला. तर बघूया घरी गेल्यावर घरचं काय करावं लागतं. घरी गेली आणि पहिले फ्रेश झाली तर मुलगा बोलला भूक लागली. फ्रेश झाली, कपडे चेंज केले. रात्रीचा भात होता तर म्हटलं चला आता आपण दोघंच आहेत खाणारे, तर आपण आता हा भात रात्रीचा संपवू. तर त्याच भाताला फोडणी टाकली, कारण मुलगा आणि मी आम्ही दोघंच होतो जेवणासाठी. तर असा हा रात्रीचा भात मी फोडणी टाकला, लोणचं दिलं मुलाला, मुलाचं ताट भरलं. पण मला तर भात चालतच नाही, मला चपातीची सवय आहे, मला चपातीशिवाय भागतच नाही. तर कारल्याची भाजी होती रात्रीची, चपातीच्या डब्यात बघितलं तर अर्धीच चपाती होती. म्हटलं चला ठीक आहे तेवढी तरी, आणि मग नको होता तेवढा भात, पण एकदम कमी भात घेतला, कारण मला भातच जात नाही. मला तुम्ही चपाती द्या, मला चपाती चालते, पण मला का माहिती का मला भात नाही आवडत, बिर्याणीसुद्धा मला आवडत नाही. तर बघितलं डब्यामध्ये तर अर्धी चपाती होती. ती चपाती गरम केली, सकाळची थोडीशी डाळ होती ती गरम केली आणि असंच अर्धी चपाती थोडीशी अर्धी डाळ घेतली, अर्धी ठेवली तशीच. मुलगी जर आली तर तिला जर हवी असेल तर अशा प्रकारे थोडं जे जेवण होतं ते सगळं कालचं संपवण्यासाठी आम्ही दोघा मायलेकांनी ते संपवलं आणि तेच जेवलो. हा जो लाडू बनवलेला मी बेसनाचा, त्याचा खाली चुरा राहिलेला, सगळे लाडू संपले. तर मंडळी लाडू बनवून 4-5 दिवस पण नाही झाले आणि 4-5 दिवसामध्ये माझे सगळे लाडू संपले जे मी बेसनाचे बनवलेले होते. तर बघा माझं आणि मुलाचं ताट रेडी आहे. तुम्ही जेवले का? तर या जेवायला तुम्ही पण. आम्ही तर असं शिळपाकं काही पण खातो, नावं ठेवू नका. तर जेवल्यानंतर आता बघा रात्रीची तयारी सुरू झाली. रात्री मी बोललेली तुम्हाला व्हिडिओमध्ये काहीतरी स्पेशल बनवेल, तर आज स्पेशल बनवलेला आहे झिंगा बिर्याणी. तर मी भात खात नाही, तुम्हाला सकाळीच बोलली. तर मी जेव्हा बिर्याणी बनवली ना तेव्हा थोडासा त्याच्यातला मसाला काढून ठेवला आणि माझ्यासाठी 2 चपात्या केल्या. तर तो झिंग्याचा मसाला, थोडासा झिंगा आणि चपाती मी जेवणार आहे आणि मुलांसाठी बनवली मस्तपैकी टेस्टी आणि झटपट होणारी ही झिंगा बिर्याणी. ह्याची रेसिपी पाहिजे तर माझ्या चॅनलवर टाकलेला आहे व्हिडिओ, तुम्ही चेक करा, तुम्हाला मिळेल. तर ही झिंगा बिर्याणी अगदी सोपी पद्धत आहे, 15-20 मिनिटामध्ये रेडी होते. रात्री मुलांना आणि मिस्टरांसाठी झिंगा बिर्याणी बनवली, त्यांना खूप आवडली, त्यांनी पोटभर जेवला आणि मी खाल्ली जी चपाती केलेली ती आणि झिंग्याचं कालवण. तर सगळं जेवण झाल्याच्या नंतर बघा किचन गॅस सगळा क्लीन केला, भांड्याचा ढीग घासला. हे काम केल्याशिवाय मला वाटतच नाही
माझा दिवस संपला आणि रात्र झाली आहे. हे माझं काम रोजचं ठरलेलं आहे. लादी संध्याकाळच्या लादी धुवायची, किचन धुवायचं, त्यानंतरच माझी गुड नाईट सुरू होते. तर आता चालली आहे व्हिडिओची एडिटिंग करायला, रात्री 12 ते 1 वाजता रोज झोपायला. तर चला मी जाते माझ्या कामाला, तुम्ही पण जाऊन झोपा. उशीर झालाय, 10 वाजलेत. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.